सानवी पाटील वेलकम करते तुमचं आपल्या अचीव्हर्स अबॅकस क्लास मध्ये। रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। आज आपण मल्टिप्लिकेशन शिकणार आहोत। मल्टिप्लिकेशनची एक्झाम्पल मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आपण आज 9 च्या टेबलने सगळे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत। समोर मी 9 चा टेबल पण राईट केलेला आहे, म्हणजे तुम्हाला समजायला खूप इझी जाईल। मल्टिप्लिकेशन कसं अबॅकस किट वर सॉल्व करायचं हे तुम्हाला खूप इझिली समजेल। या मी तुम्हाला खूप इझी ट्रिक सांगणार आहे, ती तुम्ही जर फॉलो केली तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। ओके, आपण आज 1 डिजिटने 3 डिजिटला मल्टिप्लाय करणार आहे। सगळे एक्झाम्पल मी राईट केलेली आहे, हीच एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किट वर सॉल्व करणार आहे। ओके, मग आपलं किती डिजिट आहे 1 2 3 आणि हा आहे 4। मग हा आपला 4 डिजिट नंबर झाले। मग आपला आन्सर पण आपल्या 4 डिजिट म्हणजे 4 रॉड मध्ये आपलं हे आन्सर येणार आहे। ओके, या 4 रॉड मध्ये आपलं आन्सर येणार आहे। ओके, मग आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया, म्हणजे तुम्हाला समजेल का कसं सॉल्व करायचं ते। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 * 426 हे एक्झाम्पल आहे आपलं। हे एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया आपल्या अबॅकस किट वर। ओके, मग फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 9 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणजे 9 चा टेबल आपल्याला आधी फर्स्ट 4 पर्यंत बोलायचं आहे। मग बघूया 9 4 जा किती येतात ते। तर 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 4 जा किती 36। मग 36 आपल्याला आपल्या अबॅकस किट वर ऍड करायचे आहे। 36 आपण ऍड केले, इकडे आपले संपलेले आहे। मग इकडे आपल्याला आपला फिंगर ठेवायचा आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 9 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्याला 9 चा टेबल 2 पर्यंत बोलायचा आहे। तर 9 2 जा 18, 9 2 जा किती 18। मग आपल्याला 18 ऍड करायचे आहे। हे ते आणि हे 8 ऍड केले आपण। आता इकडे आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 9 ने आपल्याला या 6 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। म्हणजे 9 चा टेबल आपल्याला 6 पर्यंत बोलायचा आहे। तर 9 6 जा किती 9 6 जा 54, 9 6 जा किती 54। मग आपल्याला 54 ऍड करायचे आहे। पण इकडे 50 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग 5 चा फॉर्म्युला 50 आणि हे 4 54 आपण ऍड केलेले आहेत। आपलं बघा 4 रॉड मध्ये आपलं आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपलं 3834 हे आन्सर आलेलं आहे आपलं। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर राईट डाउन केला आपण। आता अबॅकस क्लियर करूया। अबॅकस क्लियर केलं, फर्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे आपलं। आता आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया। सेकंड एक्झाम्पल काय आहे आपलं 9 * 765 हे एक्झाम्पल आहे आपलं। एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किट वर सॉल्व करून बघूया। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, म्हणजे 9 7 जा किती आहे ते आपल्याला बघायचं आहे। तर 9 7 जा किती येतात, तर 9 7 जा 63, 9 7 जा किती 63। मग 63 आपल्याला ऍड करायचे आहे। 63 ऍड केले आपण। आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे। ओके, फिंगर ठेवली नंतर आपल्याला काय करायचं आहे, या 9 ने या 6 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, म्हणजेच आपल्याला 9 चा टेबल 6 पर्यंत बोलायचा आहे। मग आपण बघूया 9 6 जा किती येतात ते। तर 9 6 जा 54, 9 6 जा किती 54। मग 54 आपल्याला ऍड करायचे आहे। हे 50 आणि हे 4 54 आपण ऍड केलेले आहे। आता इकडे आपल्याला आपली
फिंगर ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, 9 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच 9 चा टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचा आहे. तर 9 5 जा 45, 9 5 चा किती 45 आलेला आहे. मग आपण 45 ऍड करून घेऊया. 40 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये, मग 4 चा फॉर्म्युला 40 आणि हे 5 45 आपण ऍड केलेले आहे. आपला आन्सर बघा 4 रॉड मध्ये आलेला आहे. 4 डिजिटचा आन्सर आलेला आहे. आपला आन्सर काय आहे, आपलं 6885 हे आन्सर आलेलं आहे. आपलं आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया आपल्या अबॅकस शीटवर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 × 984 हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण एक्झाम्पल आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. ओके, मग आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, 9 ने 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे 9 9 चा किती येतात, तर 9 9 जा 81, 9 9 जा 81 इकडे आहे. तर मग 81 आपल्याला आपल्या अबॅकस शीटवर ऍड करायचे आहे. 81 9 9 जा 81 ऍड केले. आता इकडे आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर 9 ने 8 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला 9 8 जा किती येतात ते बघायचं आहे. ओके, तर 9 8 जा 72, 9 8 जा किती 72, मग 72 आपल्याला ऍड करायचे आहे. 70 आणि हे 272 ऍड केले आपण. आता इकडे आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर 9 ने 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 9 4 जा किती 9 4 जा 36, 9 4 जा किती 36, मग 36 आपल्याला ऍड करायचे आहे. 30 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये, मग 3 चा फॉर्म्युला 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज केला आपण. 30 आणि हे 36 ऍड केले आपण. 4 डिजिटचा नंबर आलेला आहे. 4 डिजिटचं आन्सर आलेलं आहे आपलं. ओके, आन्सर काय आहे आपलं 8856 हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस आता क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे आपण बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 × 789 हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून बघूया. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट एवढी सगळी एक्झाम्पल मी सॉल्व केलेली आहेत. आता तुम्हाला समजली असतीलच आपल्या स्टेप कशा आहेत त्या. ओके, फर्स्ट आपल्याला 9 ने 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे 9 7 जा किती येतात, तर 9 7 जा 63, 9 7 जा किती 63, मग 63 आपल्याला ऍड करायचे आहे. 60 आणि हे 63 आपण ऍड केलेले आहेत. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली आपण. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, 9 ने 8 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 9 8 जा किती येतात ते आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे 9 8 जा 72, 9 8 जा किती 72, मग 72 आपल्याला ऍड करायचे आहे. 70 ऍड करायला इकडे बीट अवेलेबल नाहीये, मग 7 चा फॉर्म्युला 7 चा आपण डिफरंट फॉर्म्युला यूज केलेला आहे. 70 ऍड झाले आणि हे 72 आपण ऍड केलेले आहेत. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तर 9 ने 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे 9 चा टेबल आपल्याला 9 पर्यंत बोलायचा आहे. मग 9 9 जा 81,
नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 into 346 हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किट वर सॉल्व करून बघूया. ओके, आपण सुरुवात करूया. 9 ने आपल्याला फर्स्ट या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, म्हणजे 9 3 जा किती येतात ते आपल्याला चेक करायचं आहे. तर 9 3 जा 27, 9 3 जा किती 27, मग 27 आपल्या अबॅकस किट वर ऍड करूया. 27 आपण ऍड केलेले आहे. आता इकडे आपल्याला आपलं फिंगर ठेवायचं आहे. ओके, फिंगर ठेवला आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, या 9 ने या 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, 9 4 जा किती ते आपल्याला बघायचं आहे. तर 9 4 जा 36, मग आपल्याला 36 ऍड करायचे आहे. 36 ऍड करायला म्हणजे 30 ऍड करायला या बीट रॉड वर बीट अवेलेबल नाहीये. मग 3 चा फॉर्म्युला 36 आपण ऍड केले. आता इकडे आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे. ओके, नंतर आपल्याला 9 ने 6 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे 9 चा टेबल आपल्याला 6 पर्यंत बोलायचा आहे. तर 9 6 जा 54, 9 6 जा किती 54, मग 54 आपल्याला ऍड करायचे आहे. 50 आणि हे 54 आपण ऍड केले. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 3114 हे आन्सर आलेला आहे. आपलं आन्सर आपण राईट डाउन करूया. ओके, आन्सर राईट डाउन केलं आपण. आता आपण आपला अबॅकस क्लिअर करूया. आजची आपली सगळी एक्झाम्पल बघून झालेली आहेत. तुम्हाला सगळे एक्झाम्पल बघता समजलं असेलच 1 डिजिट ने 3 डिजिट ला कसं मल्टिप्लाय करायचं ते हे आपल्या अबॅकस किट वर. ओके, जर तुम्ही याची प्रॅक्टिस करत राहिला तर तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल विदाउट किट पण सॉल्व करता येतील. तुम्हाला जर विदाउट किट सॉल्व करायचे असते तर तुम्ही माझे कंटिन्यू लेक्चर अटेंड करत जा आणि विदाउट किटची प्रॅक्टिस करत जा, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन विदाउट किट पण करता येईल. ओके, मग अशीच काही एक्झाम्पल घेऊन भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.